लय झिजलंय रे तुझं पायतान. कुठं रे एवढे यार झर मारतोस. मला सगळ्यांचं बघावं लागतं बाबा. आ, नाही म्हणजे कुणाची भीत बुजवायची, कुणाची बांधायची, मलाच करावं लागतं ना सगळं. आ. तुझ्यासारखं नाही मोकळं हिंडत मी. मोकळं नाही बसत मी काही करत. काय बोलतो? हा, दीपकराव काय काम काढलं? अरे अंगठा तुटला, जरा चूक मारून दे. अरा दीपकराव हं. बदला आता पायतान. आम्ही पण खिळ मारून मारून लय दमलोय. बदला आता पायतान बदला. वय नाहीतर पायतरच बदलल तुम्हाला. आणि मी तुला सांगतो पायतान बघा विजय दादाच. काय पायतान असते राव. लेका आरसा फेका पडत त्याच्या पुढं. काय बोलतोस? हा मग अरे लेका नाद करावं तर विजय दादानं. घ्या काढा 2 रुपये काढा. दादाकडनं घे. अरा म्हणजे अंगठाच नाही तर नशीब बी फुटकं म्हणायचं यांचं. 2 रुपड नाही खिशात 2 रुपड. न दीपक शेठ तुम्हाला दादाना घरात भाव म्हणून ठेवलंय का गडी म्हणून? अहो, गंमत केली हो, गंमत अरे केली. दादाबद्दल बोलला असतं जीभ हात उडून हातात देईन तुझ्या. चल चल दे लवकर, दुकान बंद झालं तर गडबड होऊन जाईल. हा दीपक कुठे गेला? दीपक, ए दीपक, अहो त्या आंघोळ करत्यात. तो काय सारखा आंघोळच करत बसतो काय? त्याला म्हणाव जरा मळ्यावर जा, त्या कांद्याकडे लक्ष देव म्हणाव जरा. तो हा. कांदा वाळून चाललाय. आणि तुम्ही लवकर या जरा. वय वय कळलं. तुम्हाला दादाना घरात भाव म्हणून ठेवलंय का गडी म्हणून? गडी म्हणून. अरा दीपकराव, हम्म. काय ही तरा? अहो कोण म्हणल का तुम्हाला एवढं शिकलेलं? तुम्ही बी काय नाही ते करत असताय राव. हॅ? अरे परसू, हे शेतात काम करणं बी महत्वाचं आहे. हा महत्वाचं आहे. झालं बघा. पैसे दादाकडे ना. अहो समजा गावाला ठाव आहे तुमची उधारी दादानं भागवायची. काय खरंय का नाही? मग दीपकराव एक बोलू का? बोल. नाही म्हणजे आपलं एक मैत्र म्हणू ना. अरे बोल. तुम्ही सारखं दादा 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 करत जाऊ नका. अरे येड्या, दादा माझा देव आहे देव. आता हाय का? आम्ही कुठं नाही म्हणतोय. अहो तुमचा दादा लय लाख माणूस असेल, तुमच्या लाखाचा बी जरा विचार करा. हं? आता हे बघा, तुमचं लाख रुपये बहिणीच्या लग्नात घातलं. किती दिवस झालं? 1 वरीस होऊन गेलं आणि तुम्ही बसला इथं ग्रीन हाऊस सुरू होईल म्हणत चिपाड गोळा करत. अरे तसं नाही रे बाबा. हे बघा रागू नका. पण एक लक्षात ठेवा, तुळशीच्या एका रोपासाठी भांगेचं शेत कवटाळून बसू नका. एवढंच. नाही हो, काय झाला तरी 50च्या वर काय मिळणार नाही. 50 ने काय होणार? 80 तरी पाहिजे होते. नाही हो, जास्त नाही मिळणार. हे मंगळसूत्र घ्या, यानं काय जुळतंय का बघा. बर. ह्याच्यावर काय 6-7 हजार रुपये देता येतील. एवढ्यानं ग्रीन हाऊस कसं काय उभं राहणार? विचारा. काय भाजीबा, काय चाललंय? हे काय? अक्काचं दागिना? अवा गहाण ठेवताय की काय? हा, धाकला ग्रीन हाऊस काढायचं म्हणतोय. म्हणून अक्काचं दागिनं गहाण ठेवणार? नाही पण दीपकला उद्योग सुरू करायचा आहे म्हणून. अहो दीपकला मी पैसे देतो. नको. तुम्ही नाही म्हणाला म्हणून मी माग थोडंच हटणार आहे. हे बघा मामा, तुम्ही बोललात ना तेच मला भरून पावलं. तुमचे पैसे नकोत मला. अहो मी फेडणार कुठून हो? अहो असं म्हणू नका हो विजयराव, असं म्हणू नका. अक्काचं दागिनं आहेत, सोनाराकडे घाण ठेवताय. पाहिजे असेल तर मी माझ्याकडे ठेवतो आणि पैसे देतो. काय ग? हो, दागिन्याची काही सक्ती नाही भाच्याबा. हो हो, तसं वाटत असेल ना तर दागिने राहू द्या तुमच्याकडे. मी उद्या आणून पैसे होय. देतो. नाही नाही तसं नको. हे दागिने ठेवा तुमच्याजवळ. उद्या पैसे घेऊन येतो. चालतंय की. बरं येतो मामा. जपून जा. वय वय. बरं आहे मामी. हं.
कळलं का? पीठ कसं दळायचं ते आमच्याकडून शिका, नाहीतर तुमचं दळणं म्हणजे निस्त्या काण्या. तर केवढं चांगलं पीठ पाडते. राहू दे तुमचं. हा, असं पीठ लागते असं. उजवा पाय आधी टाकतो म्हणजे शकून होईल. चला, हा. चांगलं दळण दळायचं बरं का. आणि या 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 मामा. नमस्कार. नमस्कार नमस्कार. या या या. या या या. नमस्कार. बसा बसा बसा. बस हा. बसा ना. आहा, पाय दुखत. अहो तेवढ्यासाठी चालतो. हा, घ्या, ₹1,00,000 घ्या. घ्या दीपकराव, घ्या दादा घ्या घ्या घ्या. पाहिजे तो बिझनेस बिंदास करा. बर बर, येतो आम्ही. अरे अहो एवढ्यासाठी चालू होतो फक्त. अहो, पण- वाच्याचा शब्द खाली पडायला न ग. अहो असं कसं, आता जेवणात जावा की. जेवणाचं काय बी काढू नका. नाही, परत कधीतरी येऊच की. आहे की नाही, निवांतपणे. हं. नाही तर तुम्ही आमच्याकडे या. चला. हं. जाता ते जावा, पर लेकीला ठेवून जावा. कोणाला? शोभाला? अहो सून म्हणून ब. ओ, शोभाला सून म्हणून? ओ, हा म्हणजे तुम्हाला पटलं तर. अहो न पटायला काय झालं, पण नंतर तोंडघाशी पडायची भीती. हा, ते पण आहेच की. मामा, झालं गेलं इसरून जा. शोभा आम्हाला पसंत आहे. दीपकरावांना विचारा, त्यांनाच पुढे आयुष्यभर दळण दळायचंय. काय बाचे बा. माझ्या वहिनींना पसंत असेल तर माझी ना नाहीये. विजयराव, पोरगी लाजली बर का. देव उडून बाद. अहो झालं का नाही दर्शन? हं? समदे वाट बघून राहिले. चला लवकर झालं झालं. या. बेटा, अगं रडतीस काय अशी? समद्या गावाला फुकट दळून पीठ द्यावं एवढा आनंद झालाय मला. रडू नको. अहो आपल्याला या दिवसासाठी काय कमी त्रास झालाय का? हा, आता विजयनं थोडा त्रास दिला. ग्रीन हाऊस बांधायचं म्हणून आडपडद्यानं ₹1,00,000 मागितलं. मी हो म्हणलं. तेव्हा सुमन आणि विजयनं तुला पसंत केली. त्यांचं ग्रीन हाऊस झालं, पण माझं मात्र पीठ पडलं ग. ₹1,00,000 गोळा करता करता. शिवाय हा लग्नाचा खर्च वेगळाच. अगं शोभे, लक्षात ठेव ग. अगं ती सुमी हाय ना, तिच्या अंगात सगळा खेळ आहे बघ. हा, आई खरं सांगते. हा, थोरलीच्या टायमाला माझा थोडा अपमान झाला, नाही तर शालन त्या घरची राणी झाली असती. राणी. आता तू राणी होऊन दाखव. आणि हे बघ शोभे, तुझी थोरली जाव वांजोटी हाय, तिच्या हातचं काय बी खाऊ नग. काळजी करू नकोस. मी अधून मधून गिरणीचं पीठ आणून देत जाईल. पण एक लक्षात ठेव, ते घरच नाही तर सारा जमीन जुमला तुझाच झाला पाहिजे. फक्त तुझ्या एकटीचा झाला पाहिजे. आणि हे बघ, राणी सारखं राज करायचं. हा, तेच म्हणतोय मी. तिथं जायचं हम्म. आणि आयत्या पिठावर रेघोट्या ओढायच्या. हा.